नमस्कार मैत्रिणींनो, 12वारी 9वारीची साडी घेऊन आपण ब्राह्मणी 9वारी साडी कशी नेसायची ते बघूया। सर्वप्रथम उभ्या साईडला गाठी मारून घ्यायची आहे। छोटासा 1 मीटरचा पदर घेऊन तो गाठी मारून घ्यायचा आहे। ओसा काढायचा आहे अशा प्रकारे। खालच्या बाजूने पिन लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे ओसा काढला आहे तो। नंतर आपण पदर सेट करून घ्यायचा आहे साडीचा। बांधून झाली, उजव्या साईडला गाठ मारून झाली की पदर सेट करून घ्यायचा आहे। पदर सेट करून झाली का आपण पूर्ण छान अशी फिटिंग करून घ्यायची आहे साडीची। अशा प्रकारे पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे। फिटिंग झाल्यावरती पदराची आपण मिऱ्या करून घ्यायच्या आहे उरलेल्या साडीच्या। अशा प्रकारे आपण मिऱ्या करून घेत आहोत। मिऱ्या झाली का आपण त्याचा नंतर काष्टा करून काढून घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूनी। अर्ध्या मिऱ्यांच्या अगदी मधोमध काष्टा घ्यायचा आहे आणि हे उरलेल्या ज्या मिऱ्या आहेत त्या अशाच ठेवायच्या आहे। त्याच्या आपल्याला ब्राह्मणी सोळं करायचं आहे, म्हणजे मध्यभागून आता आपण काष्टा तयार करून घेत आहे। सुंदर असा सेट करून घ्यायचा आहे काष्टा पिना लावून। अशा प्रकारे त्याला टक करून द्यायचा आहे आणि पुढच्या बाजूने आपण अशा प्रकारे ब्राह्मणी सोळ्याची साडी घालणार आहोत। हे बघा, मध्यभागून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण वरच्या साईडला त्याला टक करून द्यायची आहे। छान अशी पूर्णपणे सेट करून घेतलेली आहे साडी। चापून चोपून घ्यायची आहे, पदराला वगैरे पिना लावून घ्यायची आहे आणि खाली अशा प्रकारे ती साडी छान फिटिंगला करून घ्यायची आहे। आपण जे आधी पिनं लावून ठेवलेले आहे ते पिनं काढून घ्यायचे आहेत। हे बघा, खूप सुंदर अशी 12 वारीची साडीपासून ब्राह्मणी साडी नेसवण्यात आलेली आहे। इथं ही 12 वारी साडी आहे आणि त्याची अशी ब्राह्मणी साडी नेसवण्यात आलेली आहे। बघा किती सुंदर अशी फिटिंगला पण बसली आणि दिसते पण किती सुंदर। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे शिवून घेण्यापेक्षा अशा ट्राय करून बघितलं तर कशी वाटते तुम्हाला साडी। बघा, खूप छान दिसते आणि खूप छान वाटते आणि खूप सुंदर नेसावी। लग्न कार्यात वगैरे छान दिसते, पण लग्न कार्यात वगैरे ट्राय करा नक्की। कशी वाटते साडी बघा। आमच्या मॉडर्नने रॉंग फ्रॉक पण केलेला आहे। सुंदरच वाटते साडी ती नेसलेली, खूप छान वाटते, खूपच सुंदर झालेली आहे नेसून। कशी वाटली तुम्हाला नक्की